नमस्कार. चंद्रकांत सुखटणकर. परवा एक मागचे 2 व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. आपण सांगली जिल्ह्यात हळदीसाठी आलो होतो. 3.5 एकरापैकी 1 एकरासाठी आपण जे मल्टीप्लायरचं नियोजन दिलं आहे, तर आज ॲक्च्युली अक्षय तृतीयाला मुहूर्त केल्यानंतर आज पुन्हा राहिलेली लावण करायचं चालू झालेलं आहे. तर तुम्ही बघाल की या पद्धतीनं साधारण 9 इंचावरती सगळीकडं हे 4 एक माणसं आहेत. त्यांनी ह्या 1 एकरामध्ये बऱ्यापैकी बियाण्यांसाठी सुरुवात करून दिलेली आहे. आणि इकडं प्रत्यक्ष बी लावण्याची सुरुवात आहे. आपण ज्या पद्धतीनं नियोजन दिलं होतं त्या पद्धतीनं या हळदीच्या जवळपास ते 3.5 एकरापैकी 1 एकरामध्ये आपण ह्या बियाण्याला मल्टीप्लायरचं कोटिंग करायला सांगितलं होतं, ज्याला आपण बीज प्रक्रिया म्हणतो. तर या पद्धतीने जी बीज प्रक्रिया केलेली आहे, तसा हा सगळ्याचा प्लॉट आहे. आपण म्हणतो ना विक्रीनंतरची सेवा. विक्री म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांना मल्टीप्लायरचं महत्त्व सांगून दिल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण फॉलोअप देतो, जेणेकरून शेतकऱ्यांच्या समस्या कमीत कमी व्हाव्यात आणि तिथून पुढं त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला फील्ड व्हिजिट करणं पण महत्त्वाचं असतं. तर हा 3.5 एकरापैकी पुन्हा म्हणतं की हा 1 एकराचा प्लॉट, जिथं ऑलरेडी आता हळदीची लागण चालू आहे. या पद्धतीनं नियोजन आहे. तर इथं आपण आता शेतकऱ्याशी प्रत्यक्ष बोलणारच आहे, कारण साधारण किती क्विंटल बियाणं लागलं त्यांनी स्वतः एक व्हिडिओ करून पाठवलाच होता. पण मी प्रत्यक्ष त्यांचे पण 1-2-3 गोष्टी यांच्याकडनं जाणून घेणार आहे, जेणेकरून हळद उत्पादकांसाठी म्हणा, जे एक्झिस्टिंग आहेत किंवा जे नवीन करणार आहेत, अशा शेतकऱ्यांचं थोडंसं गाईडलाईन तयार व्हावी. तर हे या शेताचे मालक आहेत. या पद्धतीनं राबावं लागतं. सर्वसामान्य लोकांसाठी माझा हा व्हिडिओ असतो बऱ्याचदा. त्यांना एकदा शेतीचे कष्ट कळू देत. 1-2 मिनटं आपण त्यांच्याशी बोलूयात. प्रदीपदा नमस्कार. नमस्कार. थोडीशी माहिती सांगा. साधारण पाऊस कधी झाला? पाऊस तिसरा दिवस झाला. गरगरीत पडला एकदम. गरगरीत पडला. अगोदर ड्रिपनं पाणी पाजवलेलंच होतं. हो. अच्छा. थोडंसं माहिती द्या, काय पद्धतीने नियोजन केलं? आता सर्वसाधारण सऱ्या पाडल्या, त्यावर बेसोडोस वगैरे टाकलेली आहेत. शेणखत ओढलेलं आहे. मल्टीप्लायरचा यूज केलेला आहे. बी प्रक्रिया केली आहे मल्टीप्लायरमधून. नवीन चावल गऱ्या घेऊन रोप लागण चालू आहे. आपलं बी लागण चालू आहे. झिगझॅग पद्धतीनं लावलं ना? झिगझॅग पद्धतीनं. अच्छा. आणखीन साधारण किती इंचावरती आपण हे केलं? 9 इंचावरती केलेलं आहे. घात चांगली आहे? घात चांगली. अच्छा. बाकी ह्या 2 एकरात अजून घात आलेली नाही आहे. हे थोडंसं अगोदर ॲडव्हान्स होतं म्हणून भिजलेलं, त्या हिशोबाने केले. ओके, चालेल. अनुभव नक्की नंतर परत शेअर करा. ओके. चला मित्र, थोडंसं बघून घ्या पुन्हा एकदा. आणि आपला विषय तुम्हाला माहिती आहे मल्टीप्लायरचा. फोन करा 7387 33 52 17. अखंड भारतामध्ये आपण मल्टीप्लायरची सेवा देऊ. आणि मल्टीप्लायर दिल्यानंतरसुद्धा या पद्धतीनं आपण फॉलोअप घेऊ. हा 3रा फॉलोअप आहे. 15 दिवसामध्ये हा 3रा फॉलोअप आहे. दर 15 दिवसांनी 1 महिन्यानी तर नक्कीच याच्यामध्ये झालेल्या सगळ्या गोष्टींचा बदल प्रत्येक टप्प्यावरती मी दाखवेन. मोबाईल स्क्रीनवर नंबर असेलच, मोबाईल नंबर स्क्रीनवर, तेव्हा बघा. धन्यवाद.